श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आपण ना डोक्याला जी मेहंदी आहे ती कोणती आणि कशा प्रकारे लावायची तो व्हिडिओ मी आज शेअर करणार आहे. तर इथं मी निशा मेहंदी घेतलेली आहे. तर आता इथे मी मेहंदी भिजवण्यासाठी ना इथं 2 निशाच्या पुढे घेतलेले आहे. इथं बघू शकता तुम्ही कढीपत्ता घेतलेला आहे, कोरफड घेतलेले आहे आणि इथं ह्या ज्या आहे ना लवंगा घेतलेल्या आहे. तर आता इथं मी हे पाणी घेतलेलं आहे. तर आपण आता हे ना गॅसवरती ठेवूया. तर आता आहे ना गॅसवरती आपण आहे ना गॅस पेटवून घेतला. त्यामध्ये ना आपल्याला चहा पावडर टाकायची आहे. तर 1 आणि 2 चम्मच टाकलेले आहे आपण. आणि त्यामध्येच आपल्याला आहे ना ह्या ज्या लवंगा आहेत त्या पण टाकायच्या आहे. हा कढीपत्ता टाकायचा आहे आणि ते छान असं आता आपल्याला मिश्रण जे आहे ना ते उकळून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही छान असं आपलं मिश्रण आता मी टाकून घेतलेलं आहे. आता त्याला उकळी येऊन द्यायची आहे. थंडीमुळे ना आपले केस दुभावलेले दिसतात आणि अशी जे केस आहे ना ते कोरडे होतात किंवा असं ना खाज आल्यासारखं होतं. तर तुम्ही अशा प्रकारे जर ट्राय केला ना तर नक्की जे तुमचे केस आहे ना त्याला फरक पडेल. तर चला आता आहे ना मी जे मिश्रण आहे ते आपलं झालेलं आहे तर ते आपलं आता गाळून घेऊया. तर बघा आपलं मिश्रण छान असं उकळलेलं आहे. तरी त्याने मी लाल आणि काळी निशा मेहंदी घेतलेली आहे. आता इथं लोखंडाचं पात्र पाहिजे तर माझ्याकडे लोखंडाचं काही नव्हतंच. तर आपल्याकडे जुना खलबत्ता होता. आता कसं आहे ना मिक्सर वगैरे आलेले आहे त्यामुळे याची काही गरज पडत नाही. तर याचं काय आम्ही यूज जास्त करते नाही. तर इथं आहे ना मी आता जी मेहंदी आहे ती यामध्ये मिक्स करून द्यायची आहे. मिश्रण ना थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे. तर यामध्ये मी कढीपत्ता पण टाकला होता. तर जेणेकरून आहे ना आपले जे केस आहे ना जर कोंडा वगैरे असतील तर खूपच छान असा फरक पडतो. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. तर आता हे मिश्रण आहे ना मी एकत्र करून घेणार आहे ह्या दोन्ही मेहंदी आहे. जर अशा प्रकारे तुम्ही मेहंदी लावली तुम्हाला 2 ते 3 मेहंदी लावण्याची डोक्याला गरजच पडणार नाही. तर आता ही मेहंदी मी टाकून घेते आणि याने ना डोळ्याला वगैरे काहीच त्रास होत नाही. जसं आपण दुसरी जी मेहंदी आहे केमिकलयुक्त असते आणि त्यामुळे डोळ्यांना किंवा डोक्याला पण असे खाज आल्यासारखं होतं. तर या मेहंदीने कुठलाही काहीच होत नाही. फक्त आहे ना मी जशी जशी सांगते तसं तुम्ही वापरा तर खरंच तुमचे केस खूप छान होतील. तर चला आता हे मी मिक्स करून घेते. आता मिक्स झाल्यानंतर आहे ना आता इथं मला चमचा काय लवकर सापडत नव्हता. तर आपली जी फिरकी होती ना तीच मी घेतली होती आणि आता हे मिश्रण मी थोडंसं पाणी कमी पडलं होतं तर मी हे पण टाकून घेत आहे गाळून आणि एकजीव करून घेत आहे. आता याला आहे ना थोडंसं जे आपलं त्याचं लोह आहे म्हणजे याचं जे लोखंड आहे त्याचं आहे ना जे यामध्ये गेलं पाहिजे इतक्या टाईम आपल्याला थोडीशी मेहंदी भिजवून द्यायची आहे. म्हणजे लोह भेटलं पाहिजे. मेहंदीचा कलर असा काळपट होतो. तर आता इथं मी झाकण ठेवलेलं आहे. आता 10-15 मिनटं ही मेहंदी भिजवून घेते. बघा तुम्ही आता 10-15 मिनटानंतर काळसर असा कलर आलेला आहे आपल्या मेहंदीला. बघू शकता तुम्ही. तर आता ही मेहंदी लावायला तुम्हाला जर थोडंसं अजून जर कारण मेहंदी पूर्णपणे भिजते नंतर थोडीशी कोरडी होते. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता. नसेल वाटेल तर काही टाकण्याची गरज नाही आहे. तर छान असे केस धुवून घेतलेले आहे शॅम्पूने आणि उन्हामध्ये बसलेली आहे मी जराशी आणि आपले जे ड्रेस किंवा साडी आहे खराब होऊ नये म्हणून मी हा आहे ना जुनासा टी-शर्ट आहे तो घातलेला आहे. तर आता मी ना मेहंदी लावायला सुरुवात करते. तर मेहंदी छान अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. तुम्हाला पाणी लागत असेल तर तुम्ही पाणी ॲड करू शकता. तर आता मी आहे ना हातानेच जी मेहंदी आहे ती लावणार आहे. तर तुम्हाला मी दाखवते. तर ही जी समोरचा आहे ना आधी हा भाग लावून घेते. तर मेहंदी लावण्याच्या आधी आपल्याला शॅम्पूने व्यवस्थित केस असे धुवून घ्यायचे आहे आणि मग मेहंदी
लावायची आहे. तर माझी लावण्याची पद्धत बघा तुम्ही मी कशी लावते. कारण स्वतःच्या आता प्रत्येक दरवेळेस कोणाकडं म्हणण्यापेक्षा आपण स्वतःच लावलेली कसं योग्य असतं. तर मी त्याने एक बट घेऊन लावत आहे. मला जशा कारण तुम्ही वरती बो पण घालू शकतात, पण मला बो काही जमत नाही. तर मी माझ्या पद्धतीने एक बट घेऊन आणि खूप छान अशी व्यवस्थित मेहंदी लागते. कुठंही म्हणजे कुठल्याही प्रकारचं असं होतच नाही की कुठं आपण मेहंदी लागली जात नाही असं. तर बघा मी आता छान अशी ना जी पाठीमागची साईड आहे तिथंही लावून घेत आहे. तर छान असं कारण मेहंदी कशी गार लागली की कळते आपल्या डोक्याला लागलेली आहे ते. तर चला पूर्णपणे जे आहे ना आता मी याचा गोल करून घेते आणि पाठीमागून जिथं राहिलेली आहे तिथं तुम्ही आरशात बघूनही करू शकता, पण मला काही गरज पडत नाही. तर मी अशा प्रकारे पाठीमागच्या साईडनेही लावून घेते. तर आता फायनली पूर्ण मेहंदी लावायची झालेली आहे, पण समोरून जे थोडे बारीक केस असतात ना तिथं राहिलेलं आहे तर ते मी लावून घेते. आणि जरी राहिलंही कुठं तर आपण जेव्हा ती पिशवी घालतो ना डोक्यामध्ये तेव्हा ना जी कुठं राहिलेली असेल ती पूर्ण मिक्स होऊन जाते आणि जी केस आहे पूर्णपणे छान असे होतात. आणि आता इथे ना बघू शकता तुम्ही छान आता मेहंदी लावून झाल्यानंतर मी गोल असा जो आंबाडा आहे तो घालून घेणार आहे. त्या छोटंसं रबर बँड लावणार आहे, बघू शकता तुम्ही. तर आता मेहंदी लावून झाली आहे. मला जशी येते तशी मी लावते, कारण दुसऱ्याची मदत घेण्यापेक्षा आणि कोणी ऐन वेळेस मदती गेलेलं असं नाही. तर माहेरी गेली तर मम्मी लावून देते, पण इथं असं तिला मीच लावते आणि अशी जशी जमेल तशी मी लावून घेते. भले मग थोडासा जो काय आहे ना राहाडा जरी झाला तरी चालेल. आणि ना मस्त अशी पिशवी ना घालून घ्यायची आहे जेणेकरून आहे ना मग जिथं कुठं राहिली असेल ना आपली मेहंदी ती छान अशी मिक्स होते आणि तुम्ही काहीही काम करू शकता. तर त्याला मी अर्धा तास ठेवणार आहे. अर्धा तास ठेवल्यानंतर आणि असं केल्यानंतर आहे ना जी आपली कुठं मेहंदी राहिलेली असेल चुकून जर आपली म्हणजे जी मेहंदी आहे ती लावायची राहिलेली असेल ना तर अशी केल्यानंतर ना ती पूर्ण जी आहे ती केसांना मिक्स होऊन जाते. आणि अशा प्रकारे मी मेहंदी लावते. आता मेहंदी लावल्यानंतर बघू आपल्याला कशी जी कलर आहे ते झालेली आहे. आणि याच्यानंतर तुम्ही कोणतंही काम करू शकता, तुम्हाला कुठेही काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आता मस्त अशी मेहंदी लावून झालेली आहे आपली. तर चला आता आहे ना केस धुवायचे आहे आपल्याला. अर्धा तास झालेला आहे. तर हे मी काढून घेते आणि केस धुतल्यानंतर आपले केस कसे कलर झालेले आहे ते दाखवते. तर चला आता मी केस धुवून घेते. तर बघू शकता तुम्ही छान असे आपले जे केस आहे ते सिल्की पण झालेले आहे आणि आता कलर पण तुम्हाला दिसत असेल. आता उन्हात जर नेला ना तर कलर तुम्हाला दिसेल, पण आता उन्हामध्ये ना व्हिडिओ जरासा ब्रल येतो. बघू शकता तुम्ही छान असे आता आपले केस झालेले आहे. कलर दिसत असेल तुम्हाला, मी उजेडात आणून दाखवत आहे आणि खूप छान असा कलर येतो. आणि बघू शकता पहिल्या आणि आत्ताच्या केसामध्ये तुम्हाला काय फरक जाणवत असेल तो. आणि खूप छान असा लुक जो आहे तो येत असतो आणि केसही खूप छान दिसतात आणि जो आपला लुक आहे तोही चेंज होतो. तर बघू शकता तुम्ही छान असे आता आपले मी केसांना मेहंदी लावून झाली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही मेहंदी लावून बघा आणि शॅम्पूने धुवायची नाही आहे केस, आपल्या सिंपल पाण्याने धुवायचे आहे आणि 2 दिवसानंतर जे शॅम्पू आहे त्याने धुवायचं आहे. आणि केसांना पिशवी ही लावायचीच आहे जेणेकरून आहे ना मग जास्त मेहंदी सुकली तर आपले केस तुटण्याची भीती असते, यामुळे केस तुटत नाहीत. तर चला बाय.